नमस्कार मंडळी, आज आपण मुलांच्या आवडीचा मस्त असा स्वीटकॉर्नपासून झटपट असा प्रकार करणार आहोत। तर इथे बघू शकता एकदम क्रिस्पी झालेत, बाहेरून क्रिस्पी आणि आतून असे चीजी स्वीटकॉर्न चीज बॉल्स बघू शकता तुम्ही, अगदी मस्त बनवून तयार झालेत। लहानापासून मोठ्यांना आवडणारे इतके हे टेस्टी होतात स्वीटकॉर्न चीज बॉल्स आणि याचं कोटिंग अतिशय क्रिस्पी बनतं आणि यातलं चीज तुम्ही बघू शकता एकदम चीजी मस्त बनवून तयार होतात। हे तुम्हाला माझ्या मुली सांगू शकतील कसे झाले ते स्वीटकॉर्न बॉल्स। बरं का मंडळी, जर तुम्ही माझी रेसिपी जर पाहत असाल तर प्लीज लाईक करा एक, आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही या रेसिपी इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवर देखील पाहू शकता। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं मोठं, त्याच्याकरता इथे मी घेतलेलं आहे 3 कप एवढे स्वीटकॉर्न। इथे मी स्वीटकॉर्न सोलून घेतलेले आहेत आणि इथे स्वीटकॉर्न मी इथे कच्चेच घेतलेले आहेत, अजिबात उकडून वगैरे घेतलेले नाही आहे, फक्त स्वीटकॉर्न सोलून घेतलेले आहेत। आता इथे मी घेतलेले आहेत 5-6 लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला। आणि इथे 1 इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे, थोडीशी कोथिंबीर मुठभर। आता मिक्सरचं भांड्याचं झाकण लावायचं, ह्याला आपल्याला बारीक अशी करून घ्यायचे, बघू शकताय बंद चालू करून मिक्सर। इथे मी छान देखील असं ओबडधोबड करून घेतलेलं आहे, जास्त बारीक अशी पेस्ट वगैरे केलेली नाही आहे, बारीक करून घ्यायचे। आता स्वीटकॉर्न आहे ते बारीक झाले पाहिजेत, नाहीतर काय होतं स्वीटकॉर्न जर राहिले ना अख्खे तर तेलात फुटू शकतात आणि तेल देखील उडू शकतं, त्याच्याकरता स्वीटकॉर्न अख्खे दाणे ठेवायचे नाही आहेत। आता इथे मी घेतलेलं आहे 3 उकडून साल काढून बटाटे घेतलेले आहेत, ते तर आपल्याला किसून घालायचेत। या ठिकाणी तुम्ही मॅश देखील करून घालू शकता, पण असे किसून घालायचे। इथे मी किसून देखील घातलेला आहे बटाटे, 3 किसून घातलेले आहेत। तर इथे मी घेतलेलं आहे गाजर आहे ते मी 2 बारीक असे किसून घेतलेले आहे। तुम्ही या ठिकाणी किसून घेण्यापेक्षा बारीक कट देखील करू शकता, पण किसून घेतल्यामुळे बारीक होतं। आणि इथे मी 1 कांदा घेतलेला मीडियम आकाराचा, आडव्या आकारामध्ये चॉप करून घेतले तो टाकायचा। इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा आपल्याला धणे पावडर टाकायचे आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे पावडर टाकायचे। आता या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ। तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा ऑरिगॅनो देखील टाकू शकता, आपण पिझ्झावरचे टाकतो ते, कारण आपण चायनीज मस्त असे बॉल्स बनवणार आहोत, त्याच्याकरता ऑरिगॅनो देखील टाकू शकता तुम्ही। इथे मी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती टाकायची। याला आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही, कारण स्वीटकॉर्नमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्याच्याकरता अजिबात पाणी टाकू नका बरं का। आणि पीठ आहे त्याच्यामध्ये स्वीटकॉर्नमध्येच आपल्याला हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, एक्स्ट्रा आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे। इथे मी घेतलेला आहे अर्धा कप रवा। जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधून देखील काढून टाकू शकता, कारण कुरकुरीत छान बॉल्स आपले बनवून तयार होतात आणि ॲब्झॉर्ब करतं ते पाणी असतं ते स्वीटकॉर्नमधलं, त्याच्याकरता आपल्याला अर्धा कप आपल्याला रवा टाकायचा आहे। इथे मी पोहे घेतलेले आहेत, पोहे बारीक करून घेतले आहेत अर्धा कप, ते टाकायचे आहेत। आणि पोहेमुळे काय होतं मस्त आपले चीजी आणि कुरकुरीत बॉल तयार होतात, त्याच्याकरता पोहे देखील टाकायचे आहेत। पोहेमुळे पाणी आहे ते पूर्ण हे होतं। मी कशामुळे टाकले, कारण मला बॉल्स करायचे आहेत आणि हे पीठ आहे ते पातळ झाले, मी एक्स्ट्रा वगैरे अजिबात पाणी टाकलं नव्हतं, अगदी लूज झालं होतं, त्याच्याकरता मी ह्याच्यामध्ये अर्धा कप पोहे टाकले, त्याच्यामुळे पीठ देखील छान घट्ट देखील झालेलं आहे, बघू शकताय अगदी आता गोळा होतोय। आता आपल्याला ह्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे या पिठाला। तर इथे मी चीज बॉल्स करण्यासाठी स्वीटकॉर्नचे, तर इथे मी घेतलेला आहे चीज, इथे मी 2 चीज क्यूब घेतलेले आहेत, त्यात आपल्याला ह्याची वरची रॅपर काढायचे। इथे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, मी 3 भाग करते, बघू शकताय 3 कट मारते आणि याला आपल्याला 3 आकारामध्ये छोटे छोटे असे पीसेस करून घ्यायचे, अगदी चौकोनी या पद्धतीने। तुम्हाला जसे हवे छोटे मोठे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता।
इथे बघू शकता मी इथे कट करून देखील घेतलेलं आहे आणि तुम्हाला हे बेकरी शॉपमध्ये देखील मिळून जाईल चीज आहे ते। तर इथे मी घेतलेला 4 स्लाइस घेतलेल्या आहेत ब्रेडच्या, मी ताज्या ब्रेडच्या घेतलेल्या स्लाइस। तुम्ही या ठिकाणी तर तुमच्याकडे जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असतील ती देखील वापरू शकता किंवा तुम्ही रवा देखील वापरू शकता। इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे, बघू शकता या पद्धतीने। इथे आपले ब्रेड क्रम्स देखील बनवून तयार झालेले आहेत। तर इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आहे। तर इथे मी एका बाउलमध्ये 2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकत असताना साधारण 3 ते 4 चमचे टाकायचे, जास्त टाकायचं नाही आहे। इथे बघू शकता इथे आपली स्लरी देखील बनवून तयार झालेली आहे, जास्त पातळ देखील करायची नाही, या पद्धतीने करायची आहे। इथे स्लरी देखील बनवून तयार झालेली आहे आपली, ही बाजूला ठेवायची। आपण जे स्वीटकॉर्नचं मिश्रण करून घेतलं ना, याचे आता आपल्याला बॉल्स बनवायचे आहेत, या पद्धतीने बनवायचा। आणि इथे मी चीज क्यूब आपण कट करून घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये मध्ये चीज ठेवायचे आणि ह्याला बंद करायचे आणि ह्याला व्यवस्थित असं गोलाकार करून घ्यायचं, या पद्धतीने बघू शकता। इथे स्वीटकॉर्न चीज बॉल देखील बनवून तयार झालेला आहे। तर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने देखील बनवून दाखवते। आता इथे काय करायचे, गोल करून घ्यायचं आणि अंगठ्याने मध्ये प्रेस करायचं आणि चीज क्यूब आहे तो कट करून घेतला तो ठेवायचा आणि गोल गरगरीत करून घ्यायचा बॉल्स, बघू शकताय स्वीटकॉर्न चीज बॉल्स। इथे या पद्धतीने आपले स्वीटकॉर्न चीज बॉल्स याच पद्धतीने मी सगळे बनवून घेत आहे। तुम्हाला लहान मोठे हवे त्यानुसार तुम्ही बनवू शकता। या पद्धतीची साईज ठेवलेली आहे मोठी, तुम्ही छोटे देखील करू शकता। आता 20 मिनिटाकरता आपल्या हे बॉल्स आपण बनवून घेतलेत ना, हे ठेवायचे, म्हणजे काय होतं जे कोटिंग आहे ते छान असं कडक होतात। त्याच्याकरता आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचं, मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते साधा 20 ते 25 मिनिट केले लगे ठेवायचे। स्लरी देखील बनवून तयार झालेली आहे, या स्लरीमध्ये हे बॉल्स टाकायचे, म्हणजे कोटिंग खूप छान येतं कॉर्नफ्लॉवरचं आणि हे ब्रेड क्रम्सचं, बघू शकता या पद्धतीने। हा बॉल्स आहे ते आता हा स्वीटकॉर्न बॉल्स आहे तो आपल्याला कॉर्नफ्लॉवरमधून काढून घ्यायचा डीप केल्यानंतर कॉर्नफ्लॉवरमध्ये, आणि याच्यामध्ये आता आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला घोळून घ्यायचं आहे हे स्वीटकॉर्न चीज बॉल्स। छान असं कोटिंग येतं ब्रेड क्रम्सचं आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात हे ब्रेड क्रम्स असे लावले की। आता इथे तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने देखील बनवून दाखवते। 2 स्वीटकॉर्न चीज बॉल्स घेतलेले आहेत मी, त्यात आपल्याला कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये छान असे डीप करून घ्यायचे, म्हणजे छान असं कोटिंग येतं, म्हणजे काय होतं बाहेरून कुरकुरीत होतात आणि आतून असे चीजी मस्त बनवून तयार होतात। आता ह्याला छान असं घोळून घ्यायचं या पद्धतीने, म्हणजे काय होतं मस्त असं कोटिंग येतं कुरकुरीत असं आपल्या स्वीटकॉर्न चीज बॉल्सला। असेच या पद्धतीने इतर सर्व राहिलेले देखील मी बनवून घेत आहे। आता गॅसवरती मी तेल देखील गरम करत ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची, हाय किंवा लो ठेवायची नाही। लो जर ठेवली तर काय होतं खूप तेलकट होतात स्वीटकॉर्न चीज बॉल्स, जर हाय ठेवली तर करपतात आणि आतून कच्चे राहतात। त्याच्याकरता मीडियम गॅसच ठेवून आपल्याला हे तळून घ्यायचे। सुरुवातीला अजिबात हात लावायचं नाही, मिनिटभरांनी ह्याला आपल्याला जी बाजू आहे ना खालची ती बदली करून घ्यायची, म्हणजे पलटून घ्यायची आणि याला छान अशी आपल्याला मीडियम गॅसवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत, गोल्डन ते ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे या पद्धतीने। आता मी हे काढून घेते, बघू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त चीजी, म्हणजे मऊ मस्त तयार झालेले आहेत। आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने देखील हे चीज बॉल्स बनवून दाखवते तळून। आता मी या ठिकाणी 4 सोडले चीज बॉल्स स्वीटकॉर्नचे आणि सुरुवातीला आपल्याला 1 मिनिटभर अजिबात हात लावायचं नाही आहे, कारण तुटू शकतात आणि ह्याला बाजू आहे ती पलटी मारून घ्यायची। आणि इथे बघू शकता अगदी आपल्याला गोल्डन रंगावरती हे स्वीटकॉर्न चीज बॉल तळून घ्यायचे। गॅसची आच आहे मीडियम ठेवायची, तळून घ्यायचे, काढून घ्यायचे कढईमधून आणि हे आता गॅस आहे तो बंद करायचा। इथे बघू शकताय इथे आपले स्वीटकॉर्न चीज बॉल्स मस्त बनवून तयार आहे। तुम्हाला ते ओपन करून देखील दाखवते। आहा आई ग, मस्त बनवून तयार झालेत, बघू शकता तुम्ही आतमधलं चीज किती मस्त असं मेल्ट झालंय, अगदी बघताक्षणी खावंसं वाटतं हे चीज बॉल्स। माझ्या तर तोंडाला पाणी सुटले, तुमच्या देखील सुटलं देखील असेल।
माझ्या या ट्विन्स मुली आहेत त्याच तुम्हाला सांगू शकतील स्वीटकॉर्न चीज बॉल्स कसे झालेत आणि लहानापासून मोठ्यांना आवडणारे हे मस्त बनवून तयार होतात। माझ्या मुलींना आणि माझ्या मुलाला देखील फार आवडले हे स्वीटकॉर्न चीज बॉल्स। तुम्ही सुद्धा या पद्धतीने स्वीटकॉर्न चीज बॉल्स नक्की करून बघा। आता पावसाचे दिवस सुरू आहे तर मस्त असं गरमागरम असं खावंच वाटतं, तर तुम्ही सुद्धा हे स्वीटकॉर्न चीज बॉल अगदी झटपट बनवू शकता। हे रात्री तुम्ही मिश्रण बनवून ठेवू शकता आणि सकाळी सुद्धा मुलांच्या नाश्त्याला टिफिनला देखील बनवून देऊ शकता। बघू शकताय बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून चीजी मस्त बनवून तयार। तुम्ही हे सॉस सोबत देखील खाऊ शकता, अप्रतिम चवीचे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। तुम्ही या रेसिपी इंस्टाग्रामवरती फेसबुकवर देखील पाहू शकता, त्याला देखील फॉलो करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। अशाच मस्त रेसिपीमध्ये भेटूया, तर धन्यवाद।